गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण आता नवीन म्हणजेच तलाठी भरती 2024-25 साठी नवीन टेस्ट पेपर चालू केले आहेत. रोज एक क्वेश्चन पत्रिका होणार. त्याच्यामुळे ज्यांनी जे कोणी तलाठी भरती यावर्षीची म्हणजे देणार आहे त्यांनी नक्की हे पेपर बघा, क्वेश्चन पत्रिका बघा. चला तर बघूया. फर्स्ट क्वेश्चन, भारतीय नागरिकांच्या संदर्भात खालीलपैकी हे मूलभूत कर्तव्य नाही. तर कोणते मूलभूत कर्तव्य नाही आहे? राष्ट्रगीताचा मान राखणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, ठराविक काळ सैनिक कार्य करणे, शास्त्रीय दृष्टिकोन वृद्धिंगत करणे. तर याच्यापैकी कोणतं नाही? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 3. ठराविक काळ सैनिक कार्य करणे हे भारतीय नागरिकांच्या संदर्भात खालीलपैकी मूलभूत कर्तव्य नाही. बाकी आहे बघा, राष्ट्रगीताचा मान राखणे हे पण आहे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे हे पण आहे आणि शास्त्रीय दृष्टिकोन वृद्धिंगत करणे हे सुद्धा आहे. तर महत्त्वाचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या किती असते? तर किती असते बघा ऑप्शन: 1/6, 1/9, 1/8, 1/10. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1. आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1. 1/6 असते. 1/6 एवढं चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या 1/6 असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 3 नंबरचा. खालीलपैकी ही वनस्पती अन्नसंचयन करणाऱ्या मुळांचे उदाहरण दर्शविते. तर कोणती वनस्पती दर्शवते? गाजर, मका, घेवडा, कापूस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 गाजर. गाजर ही वनस्पती अन्नसंचयन करणाऱ्या मुळांचे उदाहरण दर्शविते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 4 नंबरचा. सन 1922च्या रामपा उठावाचा प्रमुख नेता कोण होता? तर कोण होता रामपा उठावाचा प्रमुख नेता? बघा ऑप्शन: चिदंबरम पिल्लई, अल्लुरी सीताराम राजू, रामस्वामी नायर, तात्या टोपे. तर आपलं राईट आन्सर काय येणार 4 नंबरच्या क्वेश्चनचं? ऑप्शन 2. बघा ऑप्शन 2 हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5 नंबरचा. सन 1930 मध्ये अंमलात आलेला शारदा कायदा याच्याशी संबंधित आहे. तर कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 कुळाचे हक्क, 2 अस्पृश्यांना विरोध, बालविवाह प्रतिबंध, जमीन सुधारणा. तर आपलं राईट आन्सर काय येणार क्वेश्चन 5चं? ऑप्शन 3. ऑप्शन 3 हे आपलं राईट आन्सर आहे. बालविवाह प्रतिबंध हे 1930 मध्ये अंमलात आलेल्या शारदा कायदा याच्याशी संबंधित आहे. नेक्स्ट बघा, 6 नंबरचा क्वेश्चन. प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली यांचे समकालीन होते. तर कोण होते यांचे समकालीन? चंद्रगुप्त मौर्य, अशोका, पुष्यमित्र शुंग, सुसारमन कण्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 पुष्यमित्र शुंग हे प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली यांचे समकालीन होते. नेक्स्ट बघा, 7 नंबरचा क्वेश्चन. मोठेपणा प्राप्त करण्यासाठी परिश्रमांना पर्याय नाही ही सूचित करणारी म्हण कोणती आहे? तर काय आहे याच्याबद्दल समकालीन म्हण? तर दाम करी काम, बेबी करी सलाम, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, घटका पाणी पिते, घड्याळ टोले खातात, आपला हात जगन्नाथ. तर आपलं राईट आन्सर काय येणार 7 नंबरच्या क्वेश्चनचं? ऑप्शन 2. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही हे मोठेपणा प्राप्त करण्यासाठी परिश्रमांना पर्याय नाही याची सूचित करणारी महत्त्वाची म्हण आहे. नेक्स्ट बघा, 8 नंबरचा क्वेश्चन. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी फ्रान्सवर कितवा लुई राज्य करीत होता? तर कितवा लुई राज्य करत होता फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेवर फ्रान्सवर? तर 16वा, 15वा, 14वा आणि 13वा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 16वा. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी फ्रान्सवर 16वा लुई राज्य करीत होता. महत्त्वाचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे. तर कुठे आहे? दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 म्हणजेच मुंबई येथे आहे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ. नेक्स्ट 10 नंबरचा क्वेश्चन बघा. कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. तर कोणत्या जिल्ह्यात आढळतात? धुळे, नाशिक, अमरावती, पालघर.
तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 अमरावती. अमरावती या जिल्ह्यात कुरकू जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात आढळतात. नेक्स्ट बघा 11 नंबरचा क्वेश्चन. कोकण रेल्वे प्रकल्प या राज्याच्या सहकार्यातून उभा राहिला आहे. तर कोणत्या राज्याच्या सहकार्यातून उभा राहिला आहे कोकण रेल्वे प्रकल्प? तर ऑप्शन बघा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ. 2 नंबरचा ऑप्शन आहे महाराष्ट्र, तामिळनाडू, गोवा, केरळ. 3 नंबर आहे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ. 4 नंबर आहे महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ. तर 11 नंबरचा क्वेश्चन आहे. आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या 4 राज्याच्या मिळून कोकण रेल्वे प्रकल्प म्हणजे या 4 राज्याच्या सहकार्यातून कोकण रेल्वे प्रकल्प हा उभा राहिला आहे. नेक्स्ट बघा 12 नंबरचा क्वेश्चन. व्हाय डिड अँड नॉट द ऑफिस ऑन टाईम? तर काय येणार रिकाम्या जागी? रिचेड, रिचिंग, हॅव रिचेड. तर आपला राईट आन्सर काय येणार? 12 नंबरचा क्वेश्चन ऑप्शन 1 रिच. तर बघा व्हाय डिड अँड नॉट रिच द ऑफिस ऑन टाईम. बघा असे क्वेश्चन येतातच. नक्की व्यवस्थित वाचा, लक्षात करून ठेवा. पिसाळलेले कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या रेबीजच्या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी अँटीबायोटिक लस कोणी शोधली? तर बघा ऑप्शन एडवर्ड जेनर, हाफकिन, रोनाल्ड रॉस, लुईस पाश्चर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 लुई पाश्चर यांनी पिसाळलेल्या कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी अँटीबायोटिक लस ही शोधली. नेक्स्ट 14 नंबरचा क्वेश्चन बघा. सन 1930 मध्ये अंमलात आलेला शारदा कायदा याच्याशी संबंधित आहे. तर कशाशी संबंध आहे? आणि एक आणखी क्वेश्चन होतो, शारदा कायदा हा कितीमध्ये अंमलात आला आहे? तर 1930 त्याचा आन्सर आहे. आणि तो कशाशी संबंधित आहे? तर कुळाचे हक्क, अस्पृश्यांना विरोध, बालविवाह प्रतिबंध, जमीन सुधारणा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 बालविवाह प्रतिबंधाशी संबंधित आहे शारदा कायदा, लक्षात ठेवा. आणि तो 1930 मध्ये अंमलात आलेला आहे. नेक्स्ट बघा 15 नंबरचा क्वेश्चन. सन 1919 मध्ये स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा यांनी संमत केला. तर कोणी संमत केला? ऑप्शन बघा सयाजीराव गायकवाड, लॉर्ड चेम्सफोर्ड, राजश्री शाहू महाराज यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 राजश्री शाहू महाराज. बघा राजश्री शाहू महाराज यांनी सन 1919 मध्ये स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा संमत केला. तर कितीमध्ये कायदा संमत केला राजश्री शाहू महाराजांनी? 1919. साल पण लक्षात ठेवा आणि नाव पण लक्षात ठेवा. आणि कोणता कायदा कशासाठी केला ते पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा शेवटला क्वेश्चन आणि 16 नंबरचा क्वेश्चन. कोल्हापूर जिल्ह्यातून प्रवाहित होणाऱ्या कोणत्या नद्याच्या एकत्रित प्रवाहाला पंचगंगा असे संबोधले जाते? तर कोणत्या नदीच्या प्रवाहाला पंचगंगा असे संबोधले जाते? बघा ऑप्शन कृष्णा, कोयना, वेण्णा, वारणा, सरस्वती. नेक्स्ट 2 नंबरचं आहे कृष्णा, वारणा, बोर, मानगंगा, नीरा. 3 नंबरचं कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती, सरस्वती. 4 नंबरचं आहे कृष्णा, कोयना, बोर, वारणा, मानगंगा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती, सरस्वती. 3 नंबरचं ऑप्शन हे आपलं राईट आन्सर आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातून प्रवाहित होणाऱ्या या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला पंचगंगा असे म्हणतात. पंचगंगा म्हणजेच ह्या 5 नद्या कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती, सरस्वती ह्या 5 नद्या आहे आणि ह्या कोल्हापूर जिल्ह्यातून प्रवाहित होतात. त्यालाच पंचगंगा असे संबोधतात त्याच्या एकत्रित प्रवाहाला. तर असे महत्त्वाचे 16 क्वेश्चन आपण या क्वेश्चन पेपरमध्ये घेतलेले आहे. बघा ॲन्सरसुद्धा टाकलेले आहे शेवट. जर तुम्हाला कोणतं ॲन्सर कन्फ्यूज झालं तर तुम्ही नक्की ॲन्सर शीट बघू शकता. 16 क्वेश्चनचे ॲन्सर खाली दिलेले आहे. तुम्हाला हे क्वेश्चन आवडत असेल तर प्लीज जॉईन व्हा आणि रोजचे हे क्वेश्चन तुम्ही वाचू शकता. तर असे महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन हे सिरीज आपण चालू केलेली आहे. नक्की प्लेलिस्टला भेट द्या SRJ अकॅडमी या चॅनलवर. आणि रोजचे एक क्वेश्चन पत्रिका होणार जे येणारी तलाठी भरती पेपर आहे त्याच्यासाठी एकदम महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन आहे. तर असेच रोज व्हिडिओ
म्हणजे अपलोड होणार चॅनलवर, तुम्ही बघू शकता. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.